नमस्कार. टीआरमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. धाराशिव आहे. धाराशिवमध्ये क्रिकेटची मॅच चालू आहे. महिलांची आहे, मुलांची पण आहे आणि शिक्षकांची पण आहे. तुम्ही म्हणत असाल ह्यात काय वेगळं, पण वेगळं ह्याच्यासाठी आहे. धाराशिवमध्ये के.टी. पाटील अशी संस्था आहे. त्या संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत आणि त्या वेगवेगळ्या शाखेच्या ठिकाणी काही शिक्षक आहेत, काही इतर स्टाफ आहे. त्या सर्वांची ओळख व्हावी म्हणून अनोखा असा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ केलेत. म्हणजे काय, रस्सी खेचणे असेल म्हणा, क्रिकेट असेल म्हणा किंवा इतर काही खेळ आहेत. आणि त्यामध्ये संपूर्ण तुम्ही जर बघत असाल पाठीमागा संपूर्ण स्टाफ असा उभा आहे आणि अगदी उत्साहामध्ये ते त्यांचं काम म्हणा किंवा क्रिकेट खेळतात आणि इतरही. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही जर बघितलं असेल तर एकदम एक प्रकारचं हास्य आहे. कारण जगापेक्षा म्हणलं तरी चालेल काही वेगळं आपण करतोय असा त्यांचा आनंद आहे. त्याबद्दल थोडक्यात त्यांच्या प्रतिक्रिया मी घेणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. व्हिडिओ संपूर्णपणे पहा. धन्यवाद. स्टाफ आपल्यासोबत आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया. चला तर बघ. नाव सांगा मॅडम. मी सौ अर्चना सुनील देशमुख. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित असणाऱ्या 27 युनिटपैकी श्रीपतराव भोसले हायस्कूल या युनिटमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. किती वर्षापासून तुम्ही कार्यरत मॅडम? या संस्थेमध्ये जवळजवळ 22 वर्ष झालं कार्यरत आहे. बरोबर. तर या संस्थेमध्ये गेले 3 वर्ष झालं विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे आयोजन यासाठी करण्यात आलेलं आहे की आमच्या संस्थेचे एकूण 27 युनिट असल्या कारणाने प्रत्येक युनिट मध्ये असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं म्हणजे टीचिंग स्टाफ विथ नॉन टीचिंग स्टाफ या सगळ्यांची ओळख व्हावी. या सगळ्यांना आपल्याला कुठं समजा आपण भेटलो केलो तर हा कुठला स्टाफ आहे हे आमच्या लक्षात यावं. आमच्या सगळ्यांमध्ये युनिटी राहावी, त्याचप्रमाणे आमच्यामध्ये एक सांघिकता राहावी. यासाठी संस्थेचे संस्थाध्यक्ष श्रीयुत सुधीर अण्णा पाटील, तसेच कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील आणि डॉक्टर मंजुळा पाटील यांनी या क्रीडेचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये क्रिकेट, रस्सीखेच आणि थ्रोबॉल या प्रकारचे गेम घेतले जातात आणि यामुळे सर्वच महिला अतिशय आनंदितरित्या याच्यामध्ये सहभाग घेतात. याच्यामध्ये सांगण्याची गोष्ट अशी आहे की जवळजवळ सर्व महिला ह्या 40च्या पार झालेल्या आहेत, तरी सुद्धा अतिशय उत्साहानं या मैदानामध्ये खेळत आहेत. कारण का तर शिक्षकी पेशा असो किंवा कुठलाही पेशा असो, याच्यामध्ये एका कालावधीनंतर काम केल्यानंतर पठारावस्था येते आणि मग मानसिकता राहत नाही काम करण्याची. त्याच्यासाठी कुठंतरी संगीताबरोबरच खेळ हा अतिशय उत्तम मानसिकता आपली टिकवून ठेवण्यासाठीचा प्रकार आहे आणि त्यामुळे ही पठारावस्था घालवण्यासाठी संस्थेने आम्हाला ही संधी दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक, त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे खूप खूप आभारी आहोत. मॅडम, सगळं सांगितलं. हा उपक्रम किती दिवस आहे? हा उपक्रम जवळजवळ 5 दिवस चालला जातो. परंतु 5 दिवसामध्ये शाळा न बंद करता आमचे इतर कर्मचारी सुद्धा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचं कार्य करतात आणि जे खेळाडू म्हणून इथं आलेले आहेत त्यांच्यामुळेच खरं तर आम्ही या ठिकाणी मैदानावर खेळत आहोत. त्यांचं सुद्धा अतिशय मनापासून मी आभार व्यक्त करते, कारण त्यांनी तिकडे शाळा सांभाळू शकतात. म्हणूनच आम्ही महिला सुद्धा या ठिकाणी खेळाचा या ठिकाणी मनसोक्त आनंद घेत आहोत. त्याबद्दल त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आणि त्याचप्रमाणे माझ्याबरोबर जे सहकारी बंधू भगिनी आहेत जे की आता सध्या शाळा सांभाळत आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. मस्त माहिती सांगितली मॅडम. माझं नाव इम्रान भूमी. मी के.टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून श्री सुधीर अण्णा पाटील साहेब, आदित्य भैया पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे काही हे स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे हे आदित्य भैया पाटील आणि श्री सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे. या स्पर्धेमागचा उद्देश असा आहे की कुठली स्पर्धा आहे? ही क्रिकेट स्पर्धा आहे. बरोबर. त्यामध्ये रस्सीखेच स्पर्धा झाल्या आणि थ्रोबॉल स्पर्धा. ही महिलांसाठी रस्सीखेच, थ्रोबॉल आणि क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. तसंच जे काही जेंट स्टाफ आहे त्यांच्यासाठी सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धांचं मोठ्या प्रमाणात आयोजन इथं भैया साहेबांच्या आणि सुधीर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आयोजन करण्यात आलेलं आहे. या जेवढ्या काही स्पर्धा आहेत या सर्व स्पर्धा आयोजन करण्यामागचा उद्देश असा आहे की
ज्या काही संस्था आहेत, आमच्या आदर्श परिवार आहे, या परिवारामध्ये जे काही संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, त्याच्यामध्ये नर्सिंग कॉलेज असेल, फार्मसी कॉलेज असेल, MBA कॉलेज असेल, भोसले हायस्कूल असतील, त्याच्यानंतर फ्लाइंग किड्स आहे. ह्या सर्व संस्थांमध्ये जे काम करणारे कर्मचारी, शिक्षक वृंद जे काही आहे, या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असा आहे की ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन काहीतरी एक इव्हेंट करावा. डेलीच्या आपल्या डेली रुटीनमध्ये जे काही शाळा कॉलेज ह्याच्यातनं बाहेर येऊन थोडंसं एक विरंगुळा असावा, सगळ्यांसाठी सुद्धा एक एन्जॉयमेंट असावं म्हणून हे फक्त शिक्षक सगळे जे शिक्षक आहेत मग त्यांच्यासाठी हे खास करून स्पर्धांचं आयोजन हे सुधीर पाटील आणि आदित्यभाई पाटील यांच्या माध्यमातून हे सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे. क्रिकेट असेल म्हणा, इतर खेळ असतील, ह्या माध्यमातून एकमेकांची ओळख सुद्धा व्हावी. हा सुद्धा सर्वात मोठा त्याच्या मागचा उद्देश आहे की सगळ्या स्टाफची एकमेकांशी ओळख असावी. बरोबर. खूप सारे मोठा हे आदर्श परिवार खूप मोठा आहे, जवळपास हजारांच्या वर शिक्षक इथं काम करतात. मग इथं असं नाही की एकमेकांची ओळख नसायची आधी खूप साऱ्या गोष्टींमुळे. मग आता हे जे इव्हेंट ऑर्गनाईज केले याच्यामुळं सगळ्या स्टाफची एकमेकांशी ओळख झाली. बरोबर. आणि एकमेकांचा संवाद वाढला आणि याच्यामुळं सगळे आदर्श परिवार हा एक आहे हा याच्या मागचा संदेश देण्याचा एक आमचा प्रयत्न आहे. म्हणजे थोडक्यात के.टी. पाटील यांच्या संस्था आणि संस्थांच्या शाखा बरोबर आहेत. त्या शाखेमध्ये वेगवेगळे काही शिक्षक असतील म्हणा, काही प्रिन्सिपल असतील म्हणा, हे सगळे एकत्र येण्याचं कारण म्हणजे हे. आणि इथं ओळखी व्हाव्या सगळ्यांच्या आणि सगळ्यांमध्ये एक सुसंवाद असावा पूर्ण शाळेच्या संस्थाच्या कॉलेजेसमध्ये. म्हणून हा कॅम्प ठरलेला आहे. भरवलेला आहे. याच्यामध्ये महिलांसाठी पण आहे, पुरुषांसाठी म्हणजे जेंट स्टाफसाठी पण आहे. त्यामध्ये कुठले खेळ होते म्हणजे थोडक्यात क्रिकेट म्हणा, क्रिकेट आहे. आता आमच्याकडे पुरुषांसाठी जे काही जेंट स्टाफ आहे त्यांच्यासाठी फक्त क्रिकेटचं आयोजन आहे. बरोबर. पण महिलांसाठी हे रस्सी खेच आणि थ्रो बॉल आणि क्रिकेट पण. आता क्रिकेट महिला पण खेळत होतेच की? हो, क्रिकेट आहे ना महिलांसाठी. आणि तुम्ही बघितलं असेल की महिला किती चांगल्या प्रकारे क्रिकेट वगैरे खेळतात, अति उत्साहात खेळतायत. आणि याच्यामुळे एक सगळ्यात महत्वाचं हे की त्यांना पण एक एन्जॉय करण्याचा बरोबर साधन आहे. थोड्याशा वेळामध्ये चांगली माहिती सांगितली. नाव परत एकदा सांगा सर. माझं नाव इम्रान मोमीन. मी के.टी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राध्यापक म्हणून काम करतो. थँक्यू.
कोण 24 26 3 सेकंद झाले पूर्ण बघा. नदीम सर आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी. नमस्कार, DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. DR न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहा आपल्या बातम्या. नमस्कार, DR न्यूज मध्ये तालुका व जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे. संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग गरजूंनी संपर्क साधा.